नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि प्रतिक्रिया ही नक्की कळवा. गेल्या 2014 नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि भाजपा काँग्रेसला हरवून एक हाती सत्ता देशामध्ये आणि राज्यामध्येही भाजपाने सत्ता मिळवली आणि भाजपाने केवळ 2 खासदाराच्या जोरावर देशामध्ये भाजपाचे केवळ 2 खासदार होते आणि या 2 खासदाराच्या जोरावर भाजपाने वाटचाल सुरू केली आणि 20 ते 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये भाजपाने देशात एक हाती सत्ता मिळवण्यात यश मिळवले असं आपल्याला म्हणता येईल आणि भाजपाने खरंच करून दाखवले असं म्हणता येईल. कारण स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून काँग्रेसची एक हाती सत्ता देशात होती, मात्र या सत्तेला सुरुंग लावत भाजपाने राज्यामध्ये देशामध्ये आणि अनेक राज्य जे काँग्रेसच्या हातामध्ये होती ती मिळवण्यात यश मिळवलं आणि भाजपाने खरोखरच करून दाखवलं असं म्हणता येईल. कारण आजही भाजपाचे स्थानिक स्वराज्य संस्थेपासून तर राज्य पातळीपासून तर केंद्रीय पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणावर हा पक्ष वाढलेला दिसतो आणि देशात नंबर 1चा पक्ष सध्या भाजपा आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जे राज्य भाजपाला काँग्रेसकडून मिळवणं अशक्य होते अशा स्थानिक स्वराज्य संस्था राज्य भाजपाने मिळवण्यात यश मिळवलं आणि जवळपास सलग 3 पंचवार्षिक योजना भाजपाचे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान राहिलेले आहे आणि जवळपास सर्वात जास्त कार्यकाळ म्हणूनही पंतप्रधानपदाचा त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि एक विशेष बाब म्हणजे भाजपाने आपल्या खेळीने महाराष्ट्राचं उदाहरण बघता शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती ते फोडण्यात यश मिळवलं. शरदचंद्र पवार ज्यांचं बोट धरून नरेंद्र मोदी हे राजकीय वाटचाल करत होते ती राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वातावरण सुरू आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडलेले आहेत आणि त्यांच्या विलीनीकरणाच्याही चर्चा सुरू आहे. मात्र भाजपाच्या पाठिंब्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस असो की शिवसेना असो त्यांना कोणतंही पाऊल उचलता येत नाही अशी परिस्थितीमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसते. आणि 2029च्या निवडणुकीसाठीही भाजपाने आतापासूनच रणनीती आखलेली आपल्याला दिसते. विरोधी पक्षामध्ये गोंधळ सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो की काँग्रेस असो हे सगळे अडचणीत असताना गोंधळात असताना भाजप मात्र सुसाट वेगाने त्याची राजकीय घोडदौड सुरू असल्याचं आपल्याला एकंदरीत चित्र महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये दिसतंय. त्याला कारण ठरतंय काँग्रेसही मोठ्या अडचणीत आहे, गोंधळात आहे. काँग्रेसला आपला जो वोटर आहे तो पुन्हा खेचण्यात अपयश येतं आहे. मात्र भाजपा हा आपल्या वोटरबरोबरच काँग्रेसचं वोटर स्वतः बरोबर खेचण्यातही यश मिळवत आहे, त्यांचे नेते सोबत घेण्यातही यश मिळवत आहे. आणि जे पक्ष काँग्रेससोबत होते राज्य लेवलचे ते पक्ष सोबत घेण्यातही भाजपाला मोठं यश आलेलं आहे. आणि वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये भाजपा हा सत्तेमध्ये येण्यातही यश मिळवत आहे. त्यामुळे काँग्रेस अडचणीत असतानाच भाजपा मात्र हा जोरदार घोडदौड करताना दिसतोय. कधीकाळी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा बोट धरून भाजपा हा मोठा झालेला पक्ष आहे. सत्तेचा छोटासा एक
वाटेकरी भाजपा राहिलेला आहे. मात्र आता महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था या एका हाती भाजपाच्या हातात आहे आणि मूळ शिवसेनेतून जी फुटून बाहेर पडलेली शिंदेसेना आहे तीही भाजपाच्या सोबत कुठंतरी एखादा छोटासा हिस्सा घेताना आपल्याला दिसते. त्यामुळे एकंदरीत भाजपाने सत्तेचं समीकरण जुळवत सर्वच पक्षाची फोडाफोडी करत आणि इतर काही जे राजकीय फंडे असतील किंवा मतदारांना खेचण्याचे जे रणनीती असेल ती अवलंबत भाजपाने एका हाती सत्ता मिळवण्यात यश मिळवलेलं आपल्याला दिसतंय आणि 2029च्या निवडणुकीसाठीची तयारीही भाजपाने सुरू केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा भाजप 2029च्या निवडणुकीमध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तेत आणायचं आहे या दृष्टिकोनातून भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे आपल्याला दिसतंय. भाजप हा सध्या देशामधील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरतोय आणि निवडणुकीमध्येही सर्वात जास्त जागा घेणारा भाजप हा एकमेव राष्ट्रीय पक्ष ठरतोय. अशीच परिस्थिती आपल्याला गाव पातळीपासून ते केंद्रापर्यंत दिसते. त्यामुळे भाजपाने एकंदरीतच राजकीय परिस्थिती पाहता करून दाखवलं असंच म्हणता येईल आणि यापुढे काँग्रेस असो जो भाजपाचा महत्त्वाचा विरोधी पक्ष आपल्याला राज्यात आणि देशामध्ये दिसतो त्या विरोधी पक्षाचा सुपडा साफ करण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता आणि तेही भाजपाने करून दाखवलं. याला परिस्थिती राजकीय कारणीभूत ठरली की काँग्रेसचे जे रणनीतिकार आहे त्यांना भाजपाला हरवण्यात अपयश आलं. ही एक संशोधनाची गोष्ट होऊ शकते. मात्र भाजपाने काँग्रेसचा सुपडा साफ केला हे मात्र नक्की आहे आणि यापुढेही काँग्रेसला संधी मिळते की नाही अशी परिस्थिती देशात आणि राज्यात भाजपाने करून ठेवलेली आहे. भाजप सध्या काय डिसिशन घेऊ शकतं आणि कोणती राजकीय खेळी खेळू शकतं याचा थांगपत्ताही काँग्रेसला लागत नाही आणि काँग्रेस मात्र आपला आहे तो वोटर आणि आहे ते राज्य सांभाळता काँग्रेसची नाकी नऊ आल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळे 2029च्या निवडणुकीमध्येही काँग्रेसला यश मिळेल की नाही यावरही एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण काँग्रेसचं जे राहुल गांधी एक मोठं नेतृत्व आहे तेच एक हाती भाजपाशी लढताना दिसतंय. मात्र त्या तुलनेत राज्यात आणि स्थानिक पातळीवर काँग्रेसला भाजपला धारेवर धरण्यात काँग्रेसला अपयश येतं असंच आपल्याला म्हणता येईल आणि मोठ्या प्रमाणातून जो काँग्रेसच्या नेत्यांचा बाहेर पडण्याचा ओघ आहे तोही मोठा आहे आणि त्यातून भाजप हा वाढत चाललेला आहे. भाजपामध्ये मोठमोठ्या नेत्यांना घेऊन काँग्रेसचं वजन भाजपाने गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात तरी कमी केलेलं आहे आणि तरीही देशामध्ये राज्य पातळीवर बघता जे काँग्रेसचे मित्रपक्ष होते त्यांना सोबत घेण्यातही भाजपाला यश आलेलं आहे. त्यामुळे भाजपाने एकंदरीतच करून दाखवलं असं म्हणता येईल आणि 2029च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजप सत्तेत येईल का, पुन्हा एकदा करून दाखवेल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या संकटाला भाजपाचा जो मोठा वोटर झालेला आहे, जो भाजप एक नंबरचा देशातील राज्यातील मोठा पक्ष झालेला आहे, त्याला काँग्रेस टक्कर देईल का किंवा इतर पक्षाची मूठ बांधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणा ह्या काँग्रेस भाजपाला टक्कर देईल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि भाजप 2029च्या निवडणुका एक हाती जिंकून पुन्हा एकदा सत्ता आणून दाखील का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.